तो रात्री 12:15 वाजता उठून शिव्या देतो मला शिव्या दिल्या त्यांनी. तुम्ही काय तर व्हिडिओ काढाल रोज येतात कशाला म्हणजे आम्हाला सांग सोड ना. अनधिकृत हॉटेल माफियांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला जीवे मारण्याच्या धमक्या. बिर्ला कॉलेज समोरील विश्वानंदा सोसायटीतील कथित अनधिकृत हॉटेल आणि बांधकाम प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. पर्यावरण व पर्यटन संरक्षण बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गोविंद प्रजापती यांनी अनधिकृत हॉटेल माफियांविरोधात सातत्याने आवाज उठवल्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विश्वानंदा सोसायटी हा निवासी परिसर असतानाही गेल्या 2 वर्षांपासून येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हॉटेलमधून टाकल्या जाणाऱ्या तेलकट व घातक कचऱ्यामुळे ड्रेनेज व्यवस्था वारंवार चोकअप होत असून नागरिकांच्या घरात सांडपाणी घुसत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी गोविंद प्रजापती यांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर काही अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे. मात्र यातच राग धरून 16 मेच्या मध्यरात्री रामदास गावडे यांनी 10 ते 12 युवकांसह प्रजापती यांच्या घराबाहेर गोंधळ घालत धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. फोन करून घरातून बाहेर ये असे म्हणत मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती गंभीर होताच गोविंद प्रजापती यांनी 112 वर कॉल करून पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधितांनी गर्दी पांगवली. मात्र पोलिसांसमोरही धमकीचे हातवारे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान रामदास गावडे यांच्या पत्नीने गोविंद प्रजापती यांच्या अंगावर धावत येत मोबाईल हिसकावून फोडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणत सर्व संबंधितांना महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये नेले. या प्रकरणी एनसी दाखल करण्यात आली आहे. याच वेळी केडीएमसी ब प्रभाग क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारदार सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती संबंधितांना दिली जात असल्याचा दावा गोविंद प्रजापती यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनातील काही अधिकारी अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांना पाठीशी घालत आहेत का असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांनाच धमक्या मिळत असतील तर मग सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या गंभीर आरोपानंतर आता केडीएमसी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नेमकी कोणती कारवाई करणार याकडे संपूर्ण कल्याणकरांचे लक्ष लागले आहे.